तर नमस्कार मित्रांनो, आज आपण खुरासणीचा पाला जो राबाच्या किनारी आपण टाकतो खुरासणी आणि जो असतो खुरासणी आपल्याकडे त्या खुरासणीच्या पाल्याची भाजी आपण करणार आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो पाला कापून घ्यायचा आणि नंतर गरम पाण्यामध्ये थोडासा उकळून घ्यायचा, जेणेकरून त्याचा जो वास असतो तो निघून जातो. तर अशा प्रकारे आपण पाला जो आहे तो उकळून घेतलेला आहे. आणि आता तो पाला जो आहे तो थंड थोडा वेळ करायचा. त्याच्यानंतर त्याचा जो वास जास्त असतो ना, जो वास असतो तो थोडंसं पिळून घ्यायचा. पिळून घेतल्यानंतर मग आपण सिंपल तुम्हाला जो आपल्या घरी जो मसाला असतो तो किंवा कांदा, लसूण आणि आपला नेहमीचा जो काही मसाला आहे त्याच्यामध्ये मिक्स करून आणि आपण खुरासण्याची भाजी जी आहे ती बनवू शकतो. आपल्या भागात खुरासणी जी आहे ते चटणी करण्यासाठी आणि खुरासण्याचे तेलासाठी तेलाचा सोर्स म्हणून खुरासण्याचा उपयोग जे आहे तो केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे थोडीसं ते हे करून घ्यायचं जे आणि मसाला टाकायचा तेलामध्ये आणि टमाटर वगैरे टाकून थोडंसं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर जे आहे ते खुरासणीचा पाला टाकायचा आणि आता झाली ती खुरासणीची भाजी. तर अशा